नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अँकरच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इंडियन प्रीमियर लीग 2025च्या शेवटच्या लीग सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगणार आहे. हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकनाथ स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. बंगळुरू सध्या 13 सामन्यात 8 विजय, 4 पराभव आणि 1 बरोबरीसह 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेले लखनौ 13 सामन्यांत 6 विजय आणि 7 पराभवानंतर 12 गुणांसह 7व्या स्थानावर आहे. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा आजपासून दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक स्पर्धेचं तिकीट निश्चित करण्याचा अनेक भारतीय ॲथलेटिक्सचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता किती जण यशस्वी ठरतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. 2 वर्षांपूर्वी बँकॉक येथील स्पर्धेत भारतानं 27 पदकं जिंकली होती. यावेळी 25-30 पदकांचा अंदाज भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सचिव संदीप मेहता यांनी व्यक्त केला. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सनं मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सनं मात करत टॉप 2 मध्ये धडक दिली. पंजाबनं या विजयासह क्वालिफायर 1चं तिकीट मिळवलंय. मुंबईनं पंजाबला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबनं हे आव्हान 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. IPL 2025 स्पर्धेतील 69वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत एक विक्रमही आपल्या नावावर केला. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादव हा अव्वल स्थानी आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलाय. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. लाहोर कलंदर्सनं क्वेटा ग्लॅडिएटर्सचा 6 विकेट्सनं पराभव करून तिसऱ्यांदा पाकिस्तान सुपर लीगचं विजेतेपद पटकावलंय. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या PSLच्या 10व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात क्वेटा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांत 9 गडी गमावून त्यांनी 201 धावा केल्या. मात्र लाहोर कलंदर्सनं 1 चेंडू शिल्लक असतानाच 204 धावा करून विजेतेपद जिंकलंय. सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही पुरुष जोडी आजपासून सुरू होणाऱ्या सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं नेतृत्व करेल. या माजी जागतिक नंबर 1 जोडीनं मार्चमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये शेवटचं आव्हान दिलं होतं. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला मलेशिया ओपन आणि इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचलेली ही भारतीय जोडी मलेशियाच्या चुंग होन जियान आणि मोहम्मद हैकल यांच्याविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ब्रिटनमधील लिव्हरपूल शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी फुटबॉल चाहते रस्त्यावर विजयी परेड करत होते, तेव्हा अचानक एका कार चालकानं रस्त्यावरील 47 चाहत्यांना चिरडलंय. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एका अल्पवयीन कुस्तीपटूनं लैंगिक छळाचा खटला दाखल केला होता. या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात भारताचे दिग्गज कुस्ती खेळाडू हे रस्त्यावर उतरले होते. मात्र आता भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या पॉक्सो प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या पॉक्सो खटला पटियाला हाऊस कोर्टानं बंद केलाय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँकर.